नमस्कार. लवकरच आपण एक नवीन कोर्स लॉन्च करतोय. त्या नवीन कोर्समध्ये तुम्हाला एकही इंडिकेटर वापरायचा नाहीये. कुठलेही कॅल्क्युलेशन करायचे नाहीत, कुठलेही सपोर्ट, रेजिस्टन्स वगैरे असे काहीही आपल्याला याच्यात वापरायचे नाहीये. लक्षात येतंय? आता ह्या काही जुन्या खुणा मार्क करून ठेवलेल्या होत्या. तर हे मी आधी ऑफ करतो. तर तुम्ही सांगितलं की अपट्रेड व्हायचं की तो अपट्रेड होणार. तुम्ही सांगितलं डाउनट्रेड व्हायचंय की तो डाउनट्रेड होणार. लक्षात येतं. तर आता मी बघा सांगतो की आता डाउनट्रेडला जायचंय. तर मार्केट डाउनट्रेडला जाईल. बघा मी 1 मिनिटचा टाइम फ्रेम लावलाय. मार्केट आता डाउनट्रेड जाणार. आपण सांगू त्याप्रमाणे मुवमेंट होतोय. शॅडो नक्की कुठे येऊन थांबणार आहे किंवा कुठून शॅडो क्रिएट होणार आहे हे सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्मली डिटेक्ट करता येतं. बरोबर त्याच लेवलनी तुम्हाला शॅडो मिळणार, त्याच लेवलनी तुम्हाला अपट्रेड मिळणार, त्याच लेवलनी तुम्हाला डाउनट्रेड मिळणार. कुठली कॅन्डल काय करणार आहे हे तुम्हाला अगोदरच समजतं. लक्षात येतं. खूप सोपा कोर्स आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कुठलंही इंडिकेटर लागत नाही. मी परत एकदा सांगतो. कुठलेही इंडिकेटर नाही, कुठलेही कॅल्क्युलेशन्स नाहीत. हं. तर तुम्ही नुसतं सांगायचं की आता डाउनट्रेड बघा. मी मगाशी सांगितलं होतं की आता डाउनट्रेड आला. डाउनट्रेड आता हे आपण मोठ्या टाइम फ्रेमवर करू शकतो. मोठी टाइम फ्रेम लावायची, तिथं नुसतं सांगायचं अपट्रेड अपट्रेड होणार, डाउनट्रेड डाउनट्रेड होणार. आता हे मी तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवरती बिटकॉईनमध्ये प्रयोग करून दाखवतोय. याची बरीचशी तयारी झालेली आहे. त्याच्या नोट्स पण तयार आहेत. लेक्चर सिक्वेन्स लावायचा राहिलेला आहे आणि टोटल किती लेक्चर करायचे, प्रॅक्टिकलचे लेक्चर्स किती घ्यायचे. अतिशय सोपं आहे. अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे. हं? तर ज्यांना इंटरेस्ट त्याची फी अजून ठरायची आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर हा कोर्स करावा. अ, ज्यांना आहे आत्ता जे आपण कोर्स शिकलोय त्याच्यावर व्यवस्थित करता येत असेल चांगली गोष्ट आहे. पुढचं ॲडव्हान्समधलं जर शिकायचं असेल तर हा कोर्स त्यासाठी आहे. तर आपण सांगाल त्याप्रमाणे तो मार्केट मुवमेंट करणार. लक्षात येत आहे. तर आता बघूयात काय करतो. आपण तर सांगितलं होतं डाऊन ट्रेड होणार, पण हा तो अप ट्रेडला चालला. आता कसं काय करायचं? तर वेट अँड वॉच. परत डाऊन ट्रेडला जाईल. चलो डाऊन ट्रेड. जास्त वर जात नसतो. हे जरी ग्रीन कॅन्डल तयार झाली दिसली तुम्हाला तरी त्याला घाबरायचं काही कारण नाही. कारण आपण त्याला सांगितलंय की तू डाऊन ट्रेडला जायचंय, तो बरोबर डाऊन ट्रेडला जाईल. आता डाऊन ट्रेडला जायचं सांगितलंय म्हणल्यावर तो सरळ जाणार का हो? नाही, थोडंसं करेक्शन करणार आहे, करणार आणि बरोबर डाऊन ट्रेडला निघून जाणार. आणि आपण ज्यावेळेस सांगू की आता अप ट्रेड, डाऊन ट्रेडमधून बाहेर पडायचं आणि अप ट्रेडमध्ये एंट्री टाकायची. सिंपल. ज्यावेळेला तुम्ही सांगाल अप ट्रेड बंद, डाऊन ट्रेड, की तिथे डाऊन ट्रेड सुरू होणार. लक्षात येत आहे. इतकं साधं आणि सोपं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, सर तुम्ही काही पण सांगता. पहिलं आम्हाला हाय त्याची नीट येत नाही, अजून आता हे कुठं आहे ना. कारण प्रॅक्टिस नाही, अभ्यास कमी. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑब्झर्वेशन कमी. हं? आणि नियमात बसून काम करत नाही, त्यामुळे अनसक्सेस. सर्व कंडिशन्स मॅच झाल्याशिवाय ट्रेड करायचा नाही. हां. पण आपण काय करतो, दिसली ग्रीन कॅन्डल की लगेच होल्डिंग.
किंवा लगेच कॉलला खरेदी करणार. थोडं जरी रेट झालं की लगेच विकून टाकणार. हं? तसं नाही, स्थिर मनाने काम करा, शांतपणे काम करा, तिथं नक्की काय चाललंय ते नीट लक्षात घ्या. हं? आधी ऑब्झर्वेशन वाढवा तुमचं. ऑब्झर्वेशन वाढवा. लक्षात येतंय? हां. तर बघा, डाऊन ट्रेड चालू आहे. तुम्ही ट्रेडिंग करायला घाबरता, याचा अर्थ तुमचं नॉलेज कमी आहे. मी क्लासमध्ये पण नेहमी सांगतो की जिथं ज्ञान असतं किंवा जिथं नॉलेज असतं तिथं भीती कधीच नसते. हं? है की नाही? बरोबर आहे ना? आपल्याला भीती वाटते याचा अर्थ किंवा आपण चुकतो याचा अर्थ की आपलं नॉलेज किंवा आपली प्रॅक्टिस, नॉलेज नाही म्हणणार मी, नॉलेज तुम्हाला मी पूर्ण दिलंय. प्रॅक्टिस किंवा त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे तुमचं कुठेतरी चुकतंय. लक्षात येतंय? आणि चूक हे तुमचं प्रशिक्षण असतं. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेला तुम्ही चुकणार आहे, ज्या ज्या वेळेला तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे, याचा अर्थ तुमचं प्रशिक्षण अजून चालू आहे, पूर्णत्व अजून आलेलं नाही. बघा, आला डाऊन ट्रेड. आता ही छोटी टाइम फ्रेम आहे, त्यामुळे तुम्हाला ते प्रॉफिट मार्जिन वगैरे खूप छोटे दिसते, 1-2 रुपयाचे वगैरे दिसते. पण हे जर मोठ्या टाइम फ्रेमवर असेल तर 2-2, 3-3 दिवसाचे तुम्ही असे अंदाज काढू शकता. लक्षात येते? 1 मंथला असाल तर 1-1, 2-2 वर्षाचे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अंदाज काढू शकता. हं? आणि स्टॉप लॉस तर ह्याला अजिबात लागत नाही. 100% शुअर शॉट हा तुमच्या डायरेक्शनने जाणार. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही त्याला की याचा अपट्रेड करायचा आहे, तोपर्यंत तो अपट्रेड करणार नाही. गंमत आहे की नाही? हं? तर हे नीट लक्षात घ्या. चालू आहे डाऊन ट्रेड. तर जोपर्यंत मी त्याला सांगत नाही की अपट्रेड कर, तोपर्यंत तो अपट्रेड करणार नाही. आता हे मध्ये जे तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसले मगाशी, ते काय अपट्रेड होतं का हो? नाही, ते करेक्शन होतं. मग करेक्शन कुठलं, अपट्रेड कुठलं, हे पण नीट कळालं पाहिजे. किंवा करेक्शन कुठला आणि डाऊन ट्रेड कुठला, हे पण नीट कळालं पाहिजे. असं येतं. तर त्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खूप सोप्या जातील. जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत. करेक्शन कुठलं आहे तर 9च्या खाली क्रॉसिंग आहे आणि अपट्रेड आहे, करेक्शन आहे. तो काय अपट्रेड नाही आहे. 9च्या वर क्रॉसिंग, अपट्रेड सुरू झाला आहे, ग्रीन कॅन्डल तयार झाली, तो अपट्रेड आहे. 9च्या खाली, 9च्या वर क्रॉसिंग, डाऊन ट्रेड दाखवतोय, करेक्शन आहे. 9च्या खाली क्रॉसिंग, डाऊन रेड कॅन्डल दाखवते, डाऊन ट्रेड आहे. इतकं सिंपल. तुम्ही करेक्शनलाच डाऊन ट्रेड मधून घुसताय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, बघा. अजून तर काय मी त्याला सांगितलेलं नाही की अपट्रेडला जा म्हणून. तो जाणार नाही. तो जाणार नाही. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम. ह्याच्यात तुम्हाला डबल कॅन्डल, सिंगल कॅन्डल, ट्रिपल कॅन्डल असले कुठलेही पॅटर्न फिटर्न काहीही बघावं लागत नाही. काहीच लागत नाही. हं? आणि ॲक्च्युली आपण हे 2 कोर्स झाल्यानंतर ह्या 2 कोर्सचं कॉम्बिनेशन करून ट्रेडिंग अजून शार्प होतं, अजून ॲक्युरेसी येते आणि आपल्या मनातली भीती निघून जाते. तुम्ही बरोबर त्या ठिकाणी ट्रेड करून प्रॉफिट काढू शकता. हं? मी सोमवारी तुम्हाला अशीच एक व्हिडिओ क्लिप करून दाखवेल, हे आपल्या इंडियन मार्केटमध्ये. हे आता बिटकॉईनमधलं आहे, तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला करून दाखवेल. हं? त्याची पण एक असं रेकॉर्ड करून तुम्हाला मी दाखवेल. इथं आजूबाजूला माझं कुठलंही दुसरं स्क्रीन चालू नाही, किंवा असं तुम्हाला वाटेल की तिकडं बघतात आणि इकडं सांगतात, असं अजिबात नाही आहे. इथं कुठलं स्क्रीन दुसरं चालू नाही आहे. लक्षात आहे? तर हे खूप चांगल्या पद्धतीचं हे एक नवीन ट्रेडिंगचा प्रकार आहे. काही गोष्टींचं त्याच्यात कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकाराने आपल्याला करायचं आहे आणि हे ट्रेडिंग अजून इझी करायचं आहे. हां, मधलं जे डिस्टर्बन्स आहे तो बरोबर त्याच्यामध्ये फिल्टर होतो. बरोबर त्याच्यामध्ये फिल्टर होतो.
अतिशय छान अशी ही कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे. आणि ट्रेडिंग करताना जुना कोर्स आणि नवीन कोर्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून ट्रेड करायचं. आणखी ॲक्युरसी ह्याच्यात तर तुम्हाला 100% ॲक्युरसी येतेच, काहीच बघावं लागत नाही. परंतु कन्फर्मेशनसाठी म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे. आणि एकदा का तुमच्या हातात बसलं की मग कोणता पण एक तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे पहिला जुना कोर्स पण आणि नवीन कोर्स पण. हा ॲडव्हान्स प्लस कोर्स आहे. पहिला आहे तो ॲडव्हान्स कोर्स आहे. हा बेसिक आणि ॲडव्हान्स पहिला जो आपण शिकलो हा आहे ॲडव्हान्स प्लस. चालू आहे कॉन्ट्रॅक्ट. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो अपडेट करणार नाही. किती सोपं आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय तो ट्रेड चेंज नाही करत. कसलं भारी. हं. शिका. शिकाल तेवढं तुमचं नॉलेज वाढेल. जेवढं नॉलेज वाढेल तेवढी मनातली भीती जाईल. जेवढं नॉलेज असेल तेवढा कॉन्फिडन्स वाढेल. जेवढा कॉन्फिडन्स वाढेल तेवढा सक्सेस वाढेल. आहे की नाही. तर ह्या गोष्टी सोपं करून शिकायचं. कुठलीही गोष्ट असेल सोपं, त्यातले मेन बेसिक गोष्ट कन्सेप्ट काय आहेत हे लक्षात घेऊन शिकायचं. मग काय अडचण येत नाही. आता हा शाडो द्या. शाडो देतो. आणि वरून छोटीशी शाडो आली बघा. हे थोडं मोठं करतो. कवर वरती ओपन झालं. जम्प जम्प मारला एकदम. ही छोटी टाइम फ्रेम आहे त्यामुळे त्या मुवमेंट मोठ्या दिसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. हं? आली शाडो. आली. एवढी मोठी शाडो आली बघा. सांगितलं होतं शाडो द्या. शाडो दिली. कसलं सोपं आहे. अजून अपडेट सांगितलेलं नाही. तुम्ही वर कुठे चाललाय. डाऊन ट्रेड करा.
आला आहे सोपं आहे. तर अशा पद्धतीनं हे ट्रेडिंग आहे. आपण हे ज्यांना शिकायचं ते नक्कीच शिकू शकतात. तर तुमचा आधी पहिल्या जुन्या कोर्समधला सक्सेस रेशो हा निदान 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 50%च्या आसपास तरी पाहिजे. तर तुम्ही हा कोर्स व्यवस्थित शिकू शकाल. कारण तो बेसिक कोर्स आल्याशिवाय हा कोर्स समजणं थोडासा गुंतागुंतीचं होईल. प्रॅक्टिसनं करू शकता, काय अडचण नाहीये. तर ही गोष्ट. आता पुन्हा शॅडो देईल. शॅडो, आली शॅडो, आली. आणि ह्या कोर्समधले नियम खूप वेगळे आहेत. आपण जो कोर्स शिकलो त्याचे नियम खूप वेगळे आहेत. आली शॅडो, ह्याचे नियम खूप वेगळे आहेत. तर हे अशा पद्धतीनं ट्रेडिंग असतं. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत अपडेट करत नाही. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत अपडेट देत नाही. तुम्ही शॅडो द्यायला सांगितली तर तो शॅडो देणार. सिंपल. ओके, ठीक आहे. मी थांबतो. तर हे बघा, खूप छान पद्धतीनं ते आपण डेव्हलप करणार आहोत. बघा आता हा तो साधारणपणे अ, एक महिना एक महिना ते दीड महिन्याच्या आसपासचा कोर्स आहे. हं. आणि त्याची फीज वगैरे अजून ठरायची. जुन्या लोकांना त्यात नक्कीच कन्सेशन दिलं जाईल. आला डाऊन ट्रेड. मी अजून त्याला सांगितले नाही अपट्रेडला जा म्हणून. जिथं मी शॅडो दे म्हणून सांगितलं तिथं त्यांनी शॅडो दिली. अजून मी त्याला अपट्रेडला जायला सांगितलेलं नाही. ओके, आपण जसं सांगतोय त्या पद्धतीने तो वर्कआउट करतोय. ठीक आहे. ओके, कारण त्याला अपट्रेड यायला अजून वेळ आहे. त्यामुळे मी त्याला सांगत नाही की अपट्रेडला जा म्हणून. ठीक. ओके.